की तुझ्याकडे जर पैसे नसतील तर तू कोणासोबत तरी जाऊन झोप. नमस्कार. काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक मुलगी आली आणि ती मला बोलली, दादा 1-2 वर्ष आधी मी आणि माझ्या नवऱ्याने काही कर्ज काढलं होतं, लोन काढलं होतं बँकेकडे. आणि आता 6 महिन्यापूर्वी दुर्दैवाने माझ्या नवऱ्याची डेथ झाली. आणि डेथ झाल्यानंतर साधारण 1-1.5 महिन्यांनी बँकेने माझ्याशी संपर्क साधला आणि ते मला बोलले की तुम्हाला इन्स्टॉलमेंट भरावे लागेल. मी आणि माझा नवरा दोघंही नोकरी करत असल्यामुळे आम्ही अर्धी अर्धी इन्स्टॉलमेंट ही पगारातून भरायचो. त्यानंतर बँकेने 1-1.5 महिन्यांनी माझ्याकडे रिकव्हरी एजंट्स पाठवले त्या बाईकडे आणि ते रिकव्हरी एजंट्स तिला आई बहिणीच्या शिव्या देत होते की तुला पैसे भरावेच लागतील. लिमिट तर रिकव्हरी एजंटनी तेव्हा गाठली जेव्हा ते तिला बोलले की तुझ्याकडे जर पैसे नसतील तर तू कोणासोबत तरी जाऊन झोप आणि झोपल्यानंतर तुला जेव्हा जे पैसे मिळतील त्यांनी तू ही इन्स्टॉलमेंट भर. मला असं वाटतं ही खूप अतिशयोक्ती झाली होती आणि त्यामुळे त्या रिकव्हरी एजंटचा चांगला महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला. आणि प्रत्येक गोष्ट व्हिडिओ मार्फत तर पोस्ट नाही केली जात, पण अत्यंत मस्त त्याला महाप्रसाद दिला गेला त्याच्यामुळे. पण सतत अशा ज्या आहे तक्रारी माझ्यापर्यंत येतात. पण मी तुम्हाला सांगतो, जर असं घडत असेल तर सर्वप्रथम त्यांचं कॉल रेकॉर्डिंग करा. अशा पद्धतीने जर कोणी बोलत असतील त्यांचं कॉल रेकॉर्डिंग करा, आमच्या कार्यालयाला पाठवा किंवा मला पाठवा आणि नक्की आपण भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम जो आहे अशा लोकांचा आयोजित करू. कारण एका बाईला जर कोणासोबत तरी जाऊन झोप आणि इन्स्टॉलमेंट भर असं बोलल्या जात असेल तर मला असं वाटतं की अशा लोकांना चांगलंच तुडवलं गेलं पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही कुठे ना कुठे देवाकृपेने सक्षम आहोत. धन्यवाद. जय महाराष्ट्र.